भांडवल बाजारातील विविध प्रकारच्या ट्रेडिंग प्रॅक्टिसेस अंतर्गत यापूर्वी आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंगचे स्वरूप व त्याविषयीच्या विविध प्रक्रिया याबद्दल माहिती आपण घेतलेली आहे. आज आपण भारतीय भांडवल बाजारामधील इनसाइडर ट्रेडिंगचा अर्थ, त्याची प्रोसेस व त्याबाबत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी या संस्थेच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे पॉलिसी मेजर्स किंवा इनिशिएटिव्ह्ज घेण्यात आलेले आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, अनेक वेळा आपण असं ऐकत असतो की भांडवल बाजारामध्ये गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली असते. दलाल असतील किंवा कंपनीमधील अधिकारी असतील, अशा अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारचे जे गुंतवणूकदार आहेत की या गुंतवणूकदारांची फसवणूक त्या ठिकाणी होत असते. ही फसवणूक होण्यापाठीमागे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात. तथापि जी विविध प्रकारची कारणं आहेत त्यामधील इनसाइडर ट्रेडिंग प्रॅक्टिस हे एक सर्वात महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येईल. इनसाइडर ट्रेडिंग हे एक त्या ठिकाणी अशा प्रकारची ट्रेडिंग प्रॅक्टिस आहे की ज्यामध्ये अनपब्लिश्ड डेटा, अनपब्लिश्ड इन्फॉर्मेशन की जी त्या ठिकाणी विशिष्ट कंपनीबाबतची आवश्यक असणारी माहिती जी गुंतवणूकदारापर्यंत पोहोचण्याआधीच कंपनीमधील काही अधिकारी, डायरेक्टर्स किंवा कंपनीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून अशी माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वीच ती माहिती लीक करून किंवा अयोग्य पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने काही ठराविक लोकांना देऊन किंवा स्वतः त्या माहितीचा उपयोग करून भांडवल बाजारातील संबंधित स्टॉक्स म्हणजे शेअर्स किंवा विविध प्रकारच्या रोख्यांची खरेदी विक्री करून स्वतःसाठी किंवा स्वतःचे नातेवाईक किंवा संबंधितांसाठी अधिक नफा किंवा फायदा मिळवून देण्याची ही एक प्रक्रिया असते. यामध्ये प्रामुख्याने संबंधित कंपनीमधील अंतर्गत अधिकारी किंवा कंपनीच्या व्यवस्थापनामधील घटक यांचा त्यामध्ये समावेश असतो आणि म्हणून याला इनसाइडर ट्रेडिंग असे म्हटले जाते. इनसाइडर ट्रेडिंगची बेसिकली जर डेफिनेशन आपण पाहिली तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी की या संस्थेच्या माध्यमातून या प्रकारच्या व्यवहारासाठी जो एक महत्त्वाचा कायदा 1992 मध्ये जो केला की ज्याला सेबी प्रोहिबिशन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशन ॲक्ट 1992 असे म्हटले जाते की ज्यामध्ये काळाच्या ओघात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल करण्यात आले. सध्या यामध्ये 2015 मधील अमेंडमेंट ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. असे जरी असले तरी प्रत्यक्षात इनसाइडर ट्रेडिंगची क्लिअर डेफिनेशन या रेग्युलेशनमध्ये करण्यात आलेली नाही. मात्र इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय, कनेक्टेड पर्सन म्हणजे काय, त्याचबरोबर की त्या ठिकाणी अनपब्लिश्ड सेन्सिटिव्ह डेटा, प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे काय याविषयीची डेफिनेशन या कायद्यामध्ये किंवा या रेग्युलेशनमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्या आधारेच इनसाइडर ट्रेडिंग प्रॅक्टिसेस या डिटेक्ट केल्या जातात व त्यावरती कायदेशीर कारवाई केली जात असते. या कायद्यातील तरतुदीनुसार इनसाइडर ट्रेडिंग इट इज डिनोट्स डीलिंग इन द कंपनीज सिक्युरिटीज ऑन द बेसिस ऑफ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू कंपनीज विच इज नॉट पब्लिश्ड or not known to the public used to make profit or loss. इनसाइडर ट्रेडिंग ही त्या ठिकाणी विशिष्ट कंपनीच्या रोख्यांच्या खरेदी विक्री संदर्भातील कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी त्या ठिकाणी मिसयूज करून की जी माहिती सर्वसामान्य जनतेसाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झालेली नाही, मात्र अशी माहिती उपलब्ध होण्यापूर्वीच कंपनीमधील काही घटकांनी या माहितीचा उपयोग करून स्वतःचा प्रॉफिट करण्यासाठी किंवा इतरांचा लॉस करण्यासाठी या पद्धतीच्या माहितीचा उपयोग करून केलेला ट्रेडिंग व्यवहार म्हणजेच इनसाइडर ट्रेडिंग असे म्हटले जाते. या रेग्युलेशनमध्ये इनसाइडरची डेफिनेशन करण्यात आलेली असून अकॉर्डिंग टू दिस रेग्युलेशन इनसाइडर मीन्स ए पर्सन हू इज or was connected to the company or is deemed to have been connected with the company and who reasonably is expected to have access connection to unpublished price sensitive information in relation to that company. Insider म्हणजे अशी व्यक्ती
की जे त्या ठिकाणी या विशिष्ट कंपनीशी कनेक्ट आहे, संबंधित आहे किंवा अन्य मार्गाने संबंधित आहे, म्हणजे डीम्ड टू बी कनेक्टेड असं त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला संबंधित प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस, म्हणजे ती माहिती मिळण्यासाठी सहजता सुलभता उपलब्ध आहे, त्या माहितीशी तो व्यक्ती संबंधित आहे, अशा ज्या व्यक्ती आहेत की त्यांना इनसायडर्स असे म्हटले जाते. थर्ड आणि महत्त्वाची कॉन्सेप्ट इनसायडर ट्रेडिंग बाबतची जी आहे ती म्हणजे अनपब्लिश्ड प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, UPSI असे तिला म्हटले जाते. ही एक अशी माहिती असते की जी त्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या शेअरच्या किमतीवरती प्रभाव टाकणारी ही माहिती असते आणि म्हणून या माहितीला प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असे म्हटले जाते. अर्थात ही इन्फॉर्मेशन जेव्हा सर्वसामान्यांच्यासाठी पब्लिश केली जात असते तेव्हा ती पब्लिश्ड प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते, परंतु ती सर्वसामान्य गुंतवणूकदाराकरिता जोपर्यंत प्रसिद्ध झालेली नसते तोपर्यंत ती अनपब्लिश्ड किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असे त्या ठिकाणी म्हटले जाऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने अनपब्लिश्ड प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे एनी इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू सिक्युरिटीज ऑफ द कंपनी that is not generally available and upon being available is likely to materially affect the price of the company's securities. म्हणजे ही एक अशी माहिती असते की जी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झालेली नाहीये, मात्र त्याचा इफेक्ट जो आहे तो त्या संबंधित कंपनीच्या शेअर्सवरती किंवा सिक्युरिटीच्या किमतीवरती हा निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे. अशा माहितीला अनपब्लिश्ड प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असे म्हटले जाते. या प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल फायनान्शियल रिझल्ट ऑफ द कंपनी, जे एखाद्या विशिष्ट कंपनीचा त्रैमासिक, सहामाही, नवमाही किंवा वार्षिक नफा जो आहे किंवा तिचे संपूर्ण आर्थिक उलाढाल जी आहे त्या संदर्भातील आकडे जनतेसाठी प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याचं संपूर्ण प्रोसेसिंग कंपनीमधल्या अकाउंट सेक्शन असेल किंवा त्या कंपनीशी संबंधित असणारा डेटा अनालिसिस सेक्शन असेल, या संपूर्ण सेक्शनमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्याचे इन्चार्ज असतील, डायरेक्टर्स असतील, मॅनेजर असतील की यांना ती माहिती पब्लिश होण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते किंवा त्यांच्या हाताशी असते. अशी माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये चढ किंवा उतार होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ एका विशिष्ट कंपनीच्या शेअरची बाजारातील सध्याची किंमत ही 1,000 रुपये आहे, मात्र जर त्या कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट पब्लिश झाले आणि ज्यामध्ये असं लक्षात आलं की या कंपनीचा प्रॉफिट हा 25% इन्क्रीज झालेला आहे, तर निश्चितपणे त्या कंपनीच्या शेअरच्या किमती या 1,000 रुपयावरून त्या ठिकाणी वाढत जाऊ शकतात. त्या 1,200, 1,300, 1,500, 2,000 अशी त्या ठिकाणी त्या शेअरची किंमत वाढू शकते. तर या उलट परिस्थितीमध्ये जर फायनान्शियल रिझल्ट्स हे त्या ठिकाणी अनुकूल नसतील, म्हणजे त्या संबंधित कंपनीला लॉस झालेला असेल आणि अशी माहिती जर प्रसिद्ध झाली तर निश्चितपणे त्या कंपनीचे शेअर्स हे त्या ठिकाणी त्याच्या प्राइस ह्या घसरणार असतात. परंतु असे रिझल्ट सर्वसामान्य जनतेसाठी किंवा सर्वांच्यासाठी प्रसिद्ध होण्यापूर्वीच जर त्या ठिकाणी अशी माहिती लीक करून संबंधित होणारा लॉस किंवा होणारा प्रॉफिट हा त्या ठिकाणी मॉनिटाईज करण्यासाठी जर ही माहिती अंतर्गत घटकांनी किंवा व्यक्तीने जर वापरलेली असेल तर त्याला इनसायडर ट्रेडिंग असे म्हटले जाते. जे कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट ही एक त्या ठिकाणी प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. सेकंड पॉईंट जो आहे तो म्हणजे इंटरडेट डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड्स. एखादी कंपनी आपल्या भागधारकांना, गुंतवणूकधारकांना, शेअर होल्डरना जो डिव्हिडंड वाटप करत असते, लाभांश वाटप करत असते, तो लाभांश किती दिला जाणार आहे, कोणत्या वेळेस दिला जाणार आहे याबाबत गोपनीयता ठेवणे अत्यंत आवश्यक असते. कारण एखादी कंपनी डिव्हिडंड देणार आहे अशा प्रकारची माहिती जर मार्केटला उपलब्ध झाली, गुंतवणूकदारांना उपलब्ध झाली, तर अशा कंपनीचे शेअर्स अधिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढते व त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात संबंधित शेअरच्या किमतीमध्ये वाढ होत जात असते. तर याउलट डिव्हिडंड देणार नसल्याबाबतची जर माहिती, जर गोपनीय माहिती बाहेर आलेली असेल किंवा डिव्हिडंड कमी होणार असल्याबाबतची माहिती जर मिळालेली असेल तर त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट संबंधित शेअरच्या किमतीवरती हा होत असतो. सर्वसाधारणपणे ही गुंतवणूक ही त्या ठिकाणी डिव्हिडंड मिळवण्याच्या अपेक्षेने व किमतीतील फरकामधील लाभ मिळवण्याच्या दृष्टीने शेअर्समध्ये गुंतवणूक केली जात असते. मात्र ही माहिती, डिव्हिडंड बाबतची माहिती, डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड असेल, पर्सेंटेज ऑफ डिव्हिडंड असेल, ही संपूर्ण माहिती गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
तिसरा महत्त्वाचा भाग की जो प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनमध्ये महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स बाय वे ऑफ पब्लिक राईट्स अँड बोनस. म्हणजेच ही जर त्या ठिकाणी एखादी कंपनी नवीन पब्लिक राईट्स किंवा राईट इश्यू जे अस्तित्वात असणाऱ्या शेअर होल्डरना अधिकचे शेअर्स देणार असेल किंवा जे विद्यमान भागधारक आहेत की त्यांना बोनसच्या स्वरूपात शेअर्स दिले जाणार आहेत, अशी जर परिस्थिती जर त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल किंवा तशी अनाउन्समेंट होणार असेल आणि अनाउन्समेंट होण्यापूर्वीच जर त्या ठिकाणी ही माहिती लीक झाली तर त्याचाही विपरीत परिणाम मार्केटमधल्या त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीवरती होत असतो. कारण जेव्हा त्या ठिकाणी राईट इश्यू किंवा बोनस इश्यू डिक्लेअर केला जातो तेव्हा ॲटोमॅटिकली अशा कंपनीची मार्केटमधले शेअरची अवेलेबिलिटी वाढते आणि त्यामुळे संबंधित शेअरच्या किमती कमी होऊ शकतात किंवा घसरू शकतात. एनी मेजर एक्सपान्शन ऑफ प्लॅन, जे कंपनीचा एक्सपान्शनचा प्लॅन आहे, एक्झिक्युशन ऑफ न्यू प्रोजेक्ट असेल, एक कंपनीचा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू होणार असेल तर याची पूर्वतयारी अंतर्गत व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्या बरोबर सुरू असते. मात्र अशी माहिती ही सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध होण्यापूर्वीच जर लीक झाली आणि त्यामुळे जर त्या ठिकाणी ट्रेडिंग करून प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला इनसायडर ट्रेडिंग असे म्हटले जाते. किंवा एखादी कंपनीचं अमाल्गमेशन असेल, मर्जर असेल किंवा आपली कंपनी एखादी नवीन कंपनी टेक ओव्हर करून घेणार असेल तर याबाबतच्या ज्या चर्चा सुरू असतात त्या अत्यंत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असते. कारण जेव्हा त्या ठिकाणी अशी चर्चा बाहेर येते तेव्हा त्याचा विपरीत परिणाम मार्केटमधल्या त्या संबंधित कंपनीवरती होऊ शकतो. उदाहरणार्थ ए कंपनी बी कंपनीला टेक ओव्हर करून घेणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये ए कंपनीच्या शेअरच्या किमती वाढण्याची व बी कंपनीच्या शेअरच्या किमती घसरण्याची शक्यता मार्केटमध्ये अधिक निर्माण होते. अर्थात ही इन्फॉर्मेशन डिक्लेअर झाल्यानंतर हा भाग होणारच असतो, परंतु त्यापूर्वीच जर त्या ठिकाणी ही माहिती लीक झाली तर त्या ठिकाणी सट्टे बाजार किंवा त्या ठिकाणी छुप्या पद्धतीच्या व्यवहार हे मोठ्या प्रमाणात त्यामध्ये होऊन त्याचा गेन हे कंपनीमध्ये इन्सायडर जे असतात की त्यांना मोठ्या प्रमाणात होणार असतो आणि इतर सर्वसामान्य गुंतवणूकदाराचा प्रचंड लॉस होणार असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी गोपनीय ठेवण्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर डिस्पोजेबल ऑफ द होल ऑर सबस्टॅन्शियल ऑफ द अंडरटेकिंग, ते त्यांच्या काही अंडरटेकिंग्स असतील तर त्याच्यामध्ये काही बदल होणार असेल तर अशाही प्रकारची माहिती ही प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणून कन्सिडर केली जात असते. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते की ज्याचा उपयोग ही त्या ठिकाणी उपयोग म्हणण्यापेक्षा मिसयूज करून प्रॉफिट किंवा लॉस करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्याचा वापर हा कंपनीमधील प्रशासनामधील घटक असतील, व्यवस्थापनामधील घटक असतील, कंपनीचे डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉईज असतील किंवा कनेक्टेड असणारे घटक असतील की ते याचा मिसयूज करण्याची शक्यता असते. आणि अनेक वेळेला आपण त्या ठिकाणी असं पाहत असतो की मार्केटमध्ये काही माहिती लीक झाल्यामुळे एखाद्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढतात आणि काही वेळेला ते मोठ्या प्रमाणात त्याच्या किमती ह्या घसरत असतात. इनसायडर ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून सेबी प्रोहिबिशन ऑफ इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशन 2002 मध्ये जे कनेक्टेड पर्सन्स आहेत की ज्यांना इनसायडर्स असं आपण म्हणू शकतो की त्यामध्ये विशिष्ट व्यक्ती ह्या डिफाईन केलेल्या आहेत की ज्यामध्ये कोण कोण असू शकतं. इज अ डायरेक्टर as defined in a clause 13 of the section 2 of the Companies Act 1956. भारतीय कंपनी कायदा 1956 किंवा नवीन कायदा 2013 मधील या कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीचा जो डायरेक्टर्स आहेत हे इनसायडर म्हणून ट्रीट केले जातात की ज्यांच्यावरती जबाबदारी असते की कंपनीची माहिती किंवा प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी आहे ती गोपनीय ठेवण्याची. सेकंड, हू ऑक्युपाय द पोझिशन ॲन ए ऑफिसर, जे संबंधित कंपनीमधले जे ऑफिसर्स असतात की जी ही प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन हँडल करत असतात किंवा प्रक्योर करून ठेवण्याचं काम करत असतात. हू इज अन एम्प्लॉय ऑफ द कंपनी, वेदर इट मे बी टेम्पररी एम्प्लॉय ऑर इट मे बी परमनंट एम्प्लॉय, दोन्ही प्रकारचा एम्प्लॉय त्याच्यामध्ये सहभागी असू शकतो. कारण याचा मिसयूज करणारी व्यक्ती ही परमनंट असलीच पाहिजे असा काही त्यामध्ये भाग नसतो. ती एखाद्या कंपनीमधली टेम्पररी एम्प्लॉय पण असू शकते आणि परमनंट एम्प्लॉय देखील असू शकते. हू होल्ड ए पोझिशन इन्व्हॉल्विंग ए प्रोफेशनल, कंपनीला प्रोफेशनल सर्व्हिस उपलब्ध करून देणारा व्यक्ती किंवा संस्था त्याच्यामध्ये सहभागी असू शकते. हू हॅव ए बिझनेस रिलेशनशिप विथ द कंपनी, वेदर इट मे बी टेम्पररी रिलेशन ऑर परमनंट रिलेशन, काही वेळेस की संबंधित कंपनीला काही आवश्यक असणाऱ्या बिझनेस रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी ज्या काही व्यक्ती किंवा संस्था असतात की त्याही संस्था याच्यामध्ये सहभागी असतात. हू मे रिजनेबली एक्सपेक्टेड टू हॅव ॲक्सेस ऑफ द अनपब्लिश्ड डेटा ऑर इन्फॉर्मेशन, म्हणजे अशी व्यक्ती की जिला संबंधित कंपनीच्या प्राइस सेन्सिटिव्ह अनपब्लिश्ड इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस उपलब्ध झालेला आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी
कंपनीचं संपूर्ण डेटा अनालिसिस आणि इन्फॉर्मेशन स्टोरेजची प्रोसेस ही संगणकाद्वारे त्या ठिकाणी केली जात असते किंवा IT सिस्टमच्या माध्यमातून केली जात असते. मात्र या कंपन्या आपली IT सिस्टम हँडल करण्यासाठी, संगणकीय सिस्टम हँडल करण्यासाठी की वेगवेगळ्या ज्या IT कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट करत असतात आणि या कंपन्या संगणक दुरुस्ती असेल, सिस्टम दुरुस्तीच्या अनुषंगाने असेल की त्यांना संगणकामधील स्टोरेज हे त्या ठिकाणी त्याचा ॲक्सेस उपलब्ध करून दिलेला असतो आणि अशा वेळेला ती संपूर्ण माहिती त्यांच्या समोर येण्याची शक्यता असते किंवा ती माहिती कॉपी करून त्याचा मिसयूज करण्याची देखील शक्यता आपण नाकारू शकत नाही. अर्थात अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देत असताना संबंधित कंपनी ही टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर कॉन्फिडेन्शियलिटीचे ॲग्रीमेंट करत असते, परंतु काही वेळेला की अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन लीक होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्याबरोबरच सेबी प्रोहिबिशन इन्सायडर ट्रेडिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे 2002 बरोबरच 2015 मध्ये काही अमेंडमेंट्स करण्यात आले आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे नवीन घटक की जे कनेक्टेड पर्सन्स म्हणून जे आहेत की ते ॲडिशन करण्यात आले की ज्यामध्ये ॲन इमिजिएट रिलेटिव्ह ऑफ द कनेक्टेड पर्सन, म्हणजे जे कंपनीशी संबंधित कनेक्टेड पर्सन्स आहेत त्याचे जे लगतचे नातेवाईक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी कनेक्टेड पर्सन म्हणून ट्रीट केले जाऊ लागलेले आहेत. त्याचबरोबर ए होल्डिंग कंपनी और असोसिएट कंपनी और सबसिडरी कंपनी, या विशिष्ट कंपनीने स्थापन केलेली किंवा चालवलेली एखादी असोसिएट कंपनी असेल, सहाय्यक कंपनी असेल किंवा होल्डिंग कंपनी असेल की ती कंपनी देखील कनेक्टेड इन्स्टिट्यूट म्हणून किंवा पर्सन म्हणून कन्सिडर केली जाते. अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी, ट्रस्टी कंपनी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी अनेक वेळा आपल्या कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा फायनान्स मॅनेजमेंट करण्याकरिता या कंपन्या इन्व्हेस्टमेंट कंपनीची अपॉइंटमेंट करत असतात, ट्रस्ट कंपनीची स्थापना करत असतात, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे आपलं संपूर्ण आर्थिक व्यवहार देत असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर अँड ऑफिशियल ऑफ द स्टॉक एक्सचेंज और क्लिअरिंग हाऊस, संबंधित कंपनीचं जे स्टॉक एक्सचेंज आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल किंवा इतर रिजनल स्टॉक एक्सचेंजेस असतील, क्लिअरिंग हाऊस असेल की त्यांच्याकडे देखील अशा कंपनीची माहिती त्या ठिकाणी जात असते. याचं कारण म्हणजे जेव्हा IPO लॉन्च करायचे असतात, फॉलोन पब्लिक ऑफर लॉन्च करायची असते, ऑफर फॉर सेल लॉन्च करायची असते, त्यावेळेला जी परवानगी संदर्भातील जी इनिशियल प्रोसेस सुरू होत असते की त्यावेळेला स्टॉक एक्सचेंज असेल किंवा क्लिअरिंग हाऊस असेल यांचे काही परवानग्या घेणं आवश्यक असते आणि या परवानगी घेत असताना ही माहिती त्या ठिकाणी लीक होऊ शकते, त्यांच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या असतात, म्युच्युअल फंड असोसिएट्स असतात, त्याचबरोबर एम्प्लॉई असू शकतात, त्याचबरोबर सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन जे आहेत की ज्या आपल्या कंपनीच्या बोर्डकडून मॅनेज केल्या जाणाऱ्या कंपन्या असतात, त्या कंपनीमधले एम्प्लॉई असतील, त्याचबरोबर कंपनीची बँक असेल की ज्या बँकेकडून या कंपनीला फायनान्स केला जात असतो, अशा बँकेला देखील आपली स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन वेळोवेळी त्या ठिकाणी कंपनीकडून दिली जात असते की ज्यामधून त्यांना ही माहिती मिळत असते. त्याचबरोबर ज्या कन्सर्न फर्म्स आहेत, ट्रस्ट आहेत, त्याचबरोबर हिंदू अनडिवायडेड फॅमिली मेंबर्स आहेत, कंपनी आहेत, असोसिएशन्स ऑफ पर्सन्स आहेत की अशा अनेक वेगवेगळे जे कनेक्टेड असणारे जे घटक आहेत की ते त्या ठिकाणी हा जो सेबी रेग्युलेशन 2015 जो आहे की त्याच्या अमेंडमेंटमध्ये या सगळ्या बाबी त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे इन्सायडर ट्रेडिंगच्या डेफिनेशनमध्ये इन्सायडर म्हणून या वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. यावरून आपणास एक सर्वसाधारण लक्षात येईल की इन्सायडर ट्रेडिंगच्या प्रॅक्टिसमध्ये सहभागी असणारे घटक हे नेमके कोणकोणते असू शकतात, तर त्यामध्ये कंपनीशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात व तिच्या सहाय्यक संस्था किंवा त्यांना टेक्निकल किंवा प्रोफेशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या वेगवेगळ्या सहाय्यक किंवा असोसिएट कंपनी देखील असू शकतात. तर यांना आपण कनेक्टेड पर्सन्स असं आपण म्हणतो. अर्थात हा इश्यू सॉल्व्ह करण्याकरिता की भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून असेल, भारत सरकारच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये असेल तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीज त्या ठिकाणी करण्यात आल्या, त्या संदर्भातील वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. तर त्याचा जर आपण आढावा घेतला तर या संदर्भात पहिली कमिटी 1948 मध्ये थॉमस कमिटी या नावाने स्थापन झाली. 1949 मध्ये सच्चर कमिटीची स्थापना झाली. 1986 मध्ये पटेल कमिटीची स्थापना झाली. विशेष महत्त्वाची कमिटी म्हणजे 1989 मध्ये अबिद हुसेन कमिटीची जी स्थापना झाली, त्याच्यामध्ये इन्सायडर ट्रेडिंगवरती खूप मोठ्या प्रमाणात नवीन मेजर्स त्यामध्ये अडॉप्ट करण्यात आले. 1992 ला इन्सायडर ट्रेडिंग रेग्युलेशन ॲक्ट हा आला. त्यानंतर त्या ठिकाणी 2002 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या. 2015 मध्ये देखील काही महत्त्वाच्या अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये झाल्या. तर हे काही महत्त्वाच्या कमिटीज आणि ॲक्ट्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून
भारतातील भांडवल बाजारामध्ये होणारे जे इनसायडर ट्रेडिंग प्रॅक्टिसेस आहेत की त्या रेग्युलेट करणं किंवा त्या कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे प्रयत्न या देशामध्ये झाल्याचे आपणास दिसून येते. आता आपण पाहणार आहोत की ॲक्च्युअली त्या ठिकाणी इनसायडर ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉफिट आणि लॉस नेमका त्या ठिकाणी कसा होत असतो. तर यामध्ये जर आपण गृहीत धरलं तर या ठिकाणी आपण असं गृहीत धरूया की एका विशिष्ट कंपनीच्या शेअरची मार्केटमधली सध्याची किंमत जी आहे ती त्या ठिकाणी 1000 रुपये पर शेअर अशी त्या ठिकाणी किंमत आहे. परंतु त्या ठिकाणी काही कारणास्तव त्या संबंधित शेअरच्या किमतीमध्ये हे बदल होऊ शकतात आणि हे बदल होण्याची कारणं अनेक असू शकतात की डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड असू शकेल, कंपनीचा नवीन प्रोजेक्ट आहे, कंपनीचा यावर्षीचा एकूण प्रॉफिट असेल, नेट प्रॉफिट असेल, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या संदर्भात कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये काही डिस्कशन सुरू आहेत आणि त्या डिस्कशनमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे त्या ठिकाणी सध्याचे जे विद्यमान भागधारक आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणात डिव्हिडंडचं वाटप केलं जाणार आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना की या चर्चेमध्ये सहभागी असणारा कंपनीचा अधिकारी ही माहिती की त्याचा मिसयूज करून भविष्यात त्या ठिकाणी जे कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये होणारी वाढ आहे त्याचा फायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी काय करते तर मार्केटमध्ये जाऊन आपल्या नातेवाईकांना सांगून किंवा स्वतः त्या ठिकाणी आपल्या कंपनीचे शेअर्स हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खरेदी करते. म्हणजे सध्या विद्यमान या शेअरची किंमत 1000 रुपये इतकी आहे. या 1000 रुपये या दराने या व्यक्तीने जर 1 लाख इतके शेअर्स जर खरेदी केले किंवा त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स जर त्या ठिकाणी कमी किमतीला म्हणजे सध्याच्या किमतीला खरेदी केले, त्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर या डिव्हिडंड संदर्भातील सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कंपनी काय करेल की आपला डिव्हिडंड इन्व्हेस्टर करिता जाहीर करेल आणि त्यासाठीची माहिती जाहीर करेल. ही माहिती जाहीर केल्यानंतर इमिडिएटली मार्केटमध्ये असं घडेल की डिव्हिडंड वाढलेला असल्यामुळे या कंपनीचे जे शेअर्स आहेत, स्टॉक्स आहेत की त्याची किंमत 1000 रुपयावरून थेट ती 1500 रुपयेपर्यंत त्या ठिकाणी वाढणार आहे. आता त्या ठिकाणी ज्यांनी हे शेअर्स 1000 रुपयाला खरेदी केलेले होते या अधिकाऱ्यांनी, तो अधिकारी काय करेल, आपण 1000 रुपयाला खरेदी केलेले शेअर्स आता मार्केटमध्ये 1500 रुपये किंमत झाल्यामुळे तो त्या ठिकाणी विकून टाकायला सुरुवात करेल की या प्रोसेसमध्ये काय घडेल की त्याला पर शेअर्स 500 रुपये एवढा प्रॉफिट त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. मात्र यामध्ये लॉस कोणाचा होईल की जे आता 150 रुपयाप्रमाणे पर शेअर्स किंमत देऊन खरेदी करत आहेत की त्यांना त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली लॉस होणार आहे आणि कंपॅरेटिव्हली याला मात्र मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. असा जो व्यवहार असतो की ज्याला काय म्हटलं जातं इनसायडर ट्रेडिंग असं म्हटलं जातं. कारण अंतर्गत घटकाला ज्याला माहिती होतं की त्यांनी त्या ठिकाणी योग्य नियोजन करून की त्या ठिकाणी स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी या माहितीचा उपयोग करून घेतला किंवा तो आपल्या संबंधित नातेवाईकाला सांगतो किंवा आपल्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला ही माहिती देतो आणि त्यांना ते शेअर्स खरेदी करायला लावतो मोठ्या प्रमाणात आणि किमती वाढल्या की त्याची विक्री करून मोठा प्रॉफिट तो मिळवत असतो. तर अशा प्रकाराला इनसायडर ट्रेडिंग म्हटलं जातं. तर दुसऱ्या व्यवहारामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की दुसऱ्या व्यवहारामध्ये अशी एक त्या ठिकाणी चर्चा कंपनीच्या प्रशासनामध्ये सुरू आहे की त्या ठिकाणी आपल्या कंपनीचे जे काही टोटल प्रॉफिट जो आहे तो कमीच होत चाललेला आहे आणि यावर्षी ही त्या ठिकाणी आपल्याला तोटा होण्याची शक्यता आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र ही माहिती कंपनीतल्या प्रशासनातल्या घटकापर्यंतच उपलब्ध आहे, ती अजूनही मार्केटपर्यंत पोहोचलेली नाही, गुंतवणूकदारांच्यापर्यंत पोहोचलेली नाही कारण ती अनपब्लिश्ड इन्फॉर्मेशन आहे. मात्र जेव्हा ही माहिती प्रसिद्ध होईल तेव्हा निश्चितपणे आपल्या कंपनीच्या शेअरच्या किमती ह्या घसरणार आहेत, कमी होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन हा व्यक्ती त्या ठिकाणी काय करतो की सध्या जी 1000 रुपये या दराचे शेअर्स त्याच्याकडे उपलब्ध आहे तो काय करून टाकतो की आत्ताच्या दराने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे शेअर्स विकून टाकतो किंवा आपले जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत त्यांना सांगतो की शेअरच्या किमती भविष्यात कमी होणार आहेत, त्यामुळे पटकन त्या ठिकाणी आपण शेअर्स विकून टाका. 1000 रुपयाप्रमाणे हे शेअर्स तो विकून टाकतो आणि हे शेअर्स विकून टाकल्यानंतर की विशिष्ट कालावधीनंतर जेव्हा ही इन्फॉर्मेशन सर्वांच्या समोर येते की या कंपनीला तोटा झालेला आहे, हे जेव्हा मार्केटला कळतं, मार्केटमधल्या गुंतवणूकदारांना कळतं की तेव्हा ऑटोमॅटिकली काय घडतं की त्या शेअरच्या किमती मोठ्या प्रमाणात ढासळतात, घसरतात. आपण गृहीत धरू की या ठिकाणी 1000 रुपयावरून ही किंमत 600 रुपयावरती त्या ठिकाणी घसरली. तर अशा परिस्थितीमध्ये की हा गुंतवणूकदार की ज्यांनी आपल्याकडचे शेअर्स 1000 रुपयाप्रमाणे विकून टाकलेले होते, आता तो शेअर्स पुन्हा काय करतो की मार्केटमध्ये किमती कमी झाल्यामुळे की 600 रुपयाला तो शेअर्स पुन्हा विकलेले जेवढे शेअर्स होते तेवढे शेअर्स पुन्हा खरेदी करून ठेवतो. म्हणजे त्या ठिकाणी इथे त्याला पर शेअर्स त्या ठिकाणी 400 रुपयाचा प्रॉफिट मिळून जातो. म्हणजे या दोन्ही प्रकारामध्ये जेव्हा किमती वाढण्याची शक्यता असते
आणि किमती घटण्याची शक्यता असते. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये हे इनसायडर अनपब्लिश्ड इन्फॉर्मेशन जे आहे त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी स्वतःचा फायदा करण्याचा आणि त्या ठिकाणी दुसऱ्याचा मोठा तोटा करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतात. तर यालाच त्या ठिकाणी इनसायडर ट्रेडिंग असे म्हटले जाते. अर्थात हे त्याचं एक साधं आणि खूप सिंपल एक्झाम्पल आहे. अर्थात इनसायडर ट्रेडिंगमध्ये अनेक वेगवेगळ्या छुप्या प्रॅक्टिसेस असतात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं या इनसायडर ट्रेडिंगच्या प्रॅक्टिसेस या परफॉर्म केल्या जात असतात. त्याचा मिसयूज करून त्या ठिकाणी स्वतःचा फायदा आणि इतरांचा तोटा करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. याच्यामुळे बाजारावरची विश्वासार्हता कमी होते, कंपनीवरची विश्वासार्हता कमी होते आणि गुंतवणूकदाराला धोका झाल्यामुळे की त्याला या बाजाराविषयी किंवा गुंतवणूक प्रक्रियेविषयी अनिश्चितता वाटायला लागते आणि तो गुंतवणुकीपासून परावृत्त होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. आणि असं घडणं हे देशातील भांडवल बाजारासाठी, देशातील वेगवेगळ्या कंपन्यांच्यासाठी अधिक घातक आहे. आणि म्हणून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने याच्यावरती कडक मेजर्स त्या ठिकाणी अडॉप्ट केलेले असून की याला रिस्ट्रिक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सेबीने अनेक वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. यामधील काही महत्त्वाच्या उपाययोजना जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या, अर्थात फसवणुकी संदर्भातील जे वेगवेगळ्या जे काही रेग्युलर ॲक्ट जे आहेत किंवा कायद्यातील तरतुदी आहेत त्या तर याला लागू असतातच, परंतु याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या ज्या तरतुदी जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये पहिली महत्त्वाची प्रोव्हिजन जी आहे ते म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ कंप्लायन्स ऑफिसर. जे एखाद्या विशिष्ट कंपनीमधील जी काही प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जे असते की त्याच्याकरिता कंपनीमधील जो सिनियर लेवल एम्प्लॉई असतो की त्याला त्याची अपॉइंटमेंट कंप्लायन्स ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी करण्याची सक्ती केली जाते. आणि त्याची ही जबाबदारी असते की अशा सगळ्या कायदेशीर बाबी जे आहेत की त्याचे तंतोतंत अंमलबजावणी होते आहे किंवा नाही याची खातरजमा करून घेण्याची जबाबदारी या कंप्लायन्स ऑफिसरची असते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ ऑल प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. ही संपूर्ण जबाबदारी बोर्ड ऑफ डायरेक्टर व प्रशासनामधल्या सर्व घटकांची त्या ठिकाणी असते की जिथे ही खबरदारी संबंधित कंपनीने घेणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरा उपाययोजना म्हणजे लिमिटेड ॲक्सेस टू दी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. अशी जी प्राइस सेन्सिटिव्ह आणि कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी असते की अशा इन्फॉर्मेशनला ॲक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी मर्यादित कर्मचाऱ्यांच्या पर्यंतच ती माहिती गेली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना असा ॲक्सेस त्या ठिकाणी मिळणार नाही याची जबाबदारी, याची खबरदारी देखील कंपनी प्रशासनाने घेणे ही अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन इज टू बी हँडल्ड बाय द रिस्पेक्टिव्ह पर्सन्स ओनली. म्हणजे अशी जी प्राइस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते ती सगळ्यांना उपलब्ध न करून देता काही महत्त्वाचे जे कनेक्टेड महत्त्वाचे रिस्पेक्टिव्ह पर्सन जे आहेत की त्यांनाच ही माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे की अशा प्रकारची व्यवस्था करण्याची जबाबदारी देखील संबंधित कंपनीची त्या ठिकाणी असते. त्याचबरोबर या अंतर्गत एम्प्लॉईकडून इनसायडर ट्रेडिंग केले जाऊ नये याकरिता जर एम्प्लॉईला आपल्या स्वतःच्या कंपनीचे काही शेअर्स जर खरेदी करायचे असतील तर अशा खरेदीकरिता कंपनी काय करू शकते तर त्या ठिकाणी एक ट्रेडिंग विंडो नावाची स्कीम असते की या ट्रेडिंग विंडोच्या अंतर्गत की आपल्या एम्प्लॉईकरिता एक स्पेसिफिक ट्रेडिंग पिरियड देत असते. त्या पिरियडमध्येच त्यांनी स्वतःसाठी शेअर्स खरेदी करायचे असतात. त्यानंतरच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये त्यांनी शेअर्स खरेदी करायचे नसतात. म्हणजे संबंधित आपल्या कंपनीचे शेअर्स त्यांना खरेदी करता येत नाहीत. इतर कंपन्यांचे शेअर्स ते खरेदी करू शकतात, मात्र आपण ज्या कंपनीत एम्प्लॉई म्हणून कार्यरत आहोत अशा कंपनीमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीमध्येच त्यांनी शेअरची खरेदी करणे हे अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर जे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लान जो असतो की ज्याला आपण इसॉप असे म्हणतो, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लान, की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी एम्प्लॉईला की वेगवेगळ्या प्रकारचे रिवॉर्ड देण्याऐवजी त्यांना ही कंपनी स्वतःचे स्टॉक्स किंवा शेअर्स त्या ठिकाणी देत असते. तर असे शेअर्स दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेअरचा सप्लाय वाढत असतो आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मार्केट प्राइसवरती होण्याची शक्यता असते. तर अशा परिस्थितीमध्ये कंपनी काय करत असते की इसॉप इश्यू करत असताना की त्याला एक लॉक इन पिरियड घालून देत असते की त्या पिरियडमध्ये या एम्प्लॉईना दिलेले कंपनीचे जे स्टॉक्स आहेत त्यांना विकता येत नाहीत किंवा त्याचं ट्रेडिंग करता येऊ शकत नाहीत. असे काही रूल्स अँड रेग्युलेशन करण्यात आलेले आहेत की जेणेकरून कंपनीच्या एम्प्लॉईकडून इनसायडर ट्रेडिंगसाठी असे इसॉपचा उपयोग त्या ठिकाणी केला जाऊ नये. त्याचबरोबर रिपोर्टिंग रिक्वायरमेंट जे आहेत की याबाबतची देखील एक महत्त्वाची तरतूद सेबीने केलेली आहे. जे संबंधित कंपनीमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जे काही सिक्युरिटीचे ट्रान्झॅक्शन केलेले आहे त्यामधल्या कुठल्या सिक्युरिटीज कोणी खरेदी केलेल्या आहेत, त्यामधले एम्प्लॉई किती आहेत, नॉन एम्प्लॉई किती आहेत, कनेक्टेड पर्सन्स किती आहेत, नॉन कनेक्टेड पर्सन्स किती आहेत, या संदर्भातले संपूर्ण रिपोर्टिंग हे त्या ठिकाणी सेबीकडे करणं अत्यंत आवश्यक आहे.
त्याचबरोबर पेनल्टीची प्रोव्हिजन केलेली आहे. जर त्या ठिकाणी काही कॉन्ट्राव्हर्शियल इश्यूज कोड ऑफ कंडक्टच्या बाबतीमध्ये जर सेबीला निदर्शनास आले, म्हणजेच त्या ठिकाणी इन्सायडर ट्रेडिंगच्या प्रॅक्टिसमध्ये कंपनीचे डायरेक्टर्स असतील, एम्प्लॉई असतील, हे जर सहभागी झालेत आणि त्यांनी अशा प्रकारचा मिसयूज करून स्वतःचा प्रॉफिट करून घेतलेला आहे, असं जर त्या ठिकाणी निदर्शनास आलं तर त्याकरिता जबरदस्त पेनल्टी लावण्याची तरतूद देखील ही याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पिरियॉडिकल डिस्क्लोजर ऑफ द होल्डिंग ऑफ द स्टॉक कॉर्पोरेट डिस्क्लोजर पॉलिसी अंतर्गत त्या ठिकाणी कंपनीचे जे सर्व पदाधिकारी आहेत, डायरेक्टर्स असतील किंवा एम्प्लॉई असतील, या सर्वांच्याकडे आपल्या स्वतःच्या कंपनीचे शेअर्स किती आहेत ही याची माहिती जाहीरपणे त्यांनी प्रसिद्ध करण्याबाबतची तरतूद देखील ही करण्यात आलेली आहे. आणि ती माहिती एका विशिष्ट टाइम पिरियड नंतर सातत्याने सेबीकडे सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी दिलेल्या टाइमलाईननुसार प्रत्येक एम्प्लॉईनी की आपण आपल्या कंपनीचे शेअर्स पूर्वी किती खरेदी केलेले होते, आज आपल्याकडचा त्या ठिकाणी स्टॉक किती आहे, या संपूर्ण स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन ही संबंधित कंपनीच्या माध्यमातून सेबीकडे पोहोचवणे आवश्यक असते. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये जे इन्सायडर ट्रेडिंग आहे त्याच्या प्रिव्हेन्शनकरिता किंवा त्याच्या रिस्ट्रिक्शनकरिता करण्यात आलेले आहेत. याबरोबरच जे सर्वसामान्य गुंतवणुकीसाठीचे आणि सर्वसामान्य आर्थिक व्यवहारासाठीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स इतर व्यवहाराला लागू असतात, असे इतर रूल्स देखील यामध्ये अप्लाय केले जातात की ज्याच्या माध्यमातून इन्सायडर ट्रेडिंगवरती प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न हा त्या ठिकाणी होत असतो. तर मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात आलेलं असेल की जेव्हा कंपनीचेच अधिकारी की अशा काही माहितीच्या आधारे स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ती अनपब्लिश्ड इन्फॉर्मेशन वापरून ट्रेडिंग करतात, म्हणजे आपल्याच कंपनीचे शेअर्सची किंवा रोख्यांची खरेदी विक्री करून फायदा मिळवत असतात, म्हणजे भविष्यात किमती वाढण्याची किंवा किमती घटण्याची शक्यता निर्माण झाल्याची सूचना ही पहिल्यांदा एम्प्लॉईंना मिळत असते किंवा त्या कंपनीच्या डायरेक्टरला ती माहिती मिळत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा त्या ठिकाणी योग्य डाव साधण्यासाठी, संधी साधण्यासाठी जर अशा इन्फॉर्मेशनचा उपयोग करून त्या ठिकाणी ट्रेडिंग केलेलं असेल तर त्याला इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीच्या आतील लोकांनी केलेलं ट्रेडिंग म्हणून त्याला इन्सायडर ट्रेडिंग असं म्हटलं जातं. त्यामध्ये कनेक्टेड लोक कोण असतात याची सेबीने व्याख्या केलेली आहे. त्याच्याबरोबरच त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन घालण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पॉलिसी मेजर्स अडॉप्ट केलेले आहेत. या सर्वांची माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेली आहे. धन्यवाद.